हॅलो बेबी. नमस्कार मॅम. नमस्कार नमस्कार. काय करताय? सर तुम्ही दिसत नाही. सर तुम्ही दिसत नाही. आता दिसेल. हो आता दिसतात. बोला. शाबास. अद्वै, कृष्णा, अनायरा, मही, अजून कोण कोण आहे? नमस्कार सर. नमस्कार. काय काय? सर फक्त प्रिपेरिंग मीटिंग सांगत होतं आणि क्लास पण चालू नाही झालं होतं म्हणून मी मिस केलं होतं. अच्छा बर बर ठीक आहे ठीक आहे. नमस्कार सर. साची. नमस्कार. आज काय शिकवणार आहे? आज काय शिकवणार आहे बरं? काय माहित, बघे. तुम्ही सांगायचं काय काय शिकायचंय तुम्हाला. गणित. गणित. शाबास. सर मी दुसऱ्या क्लास मध्ये होतो इसलिए लेट झाला. हा हा ठीक आहे, एवढा नाही लेट झालाय पण. कोणता बरं क्लास चालू होता तुझा प्रत्येक? माझा श्लोका क्लास. कसला? श्लोकाचा. अच्छा मही काय चालू होतं तुझं? माझं स्कूलचे इव्हेंट होतं गाणं गायचं. बर. फक्त गाणं गायचं आणि झालं क्लास. कोणत्या लँग्वेज मध्ये गाणं गायचं होतं बरं? मराठी मध्ये पण ते इंग्लिश क्लास होती. अच्छा अच्छा ठीक आहे. आणि आज कोणता श्लोक शिकलास तू प्रत्यक्ष? आज कराग्रे वसते लक्ष्मी एक आहे आणि एक भजन आहे. कोणतं बरं? मला कराग्रे वसते लक्ष्मी माहित आहे. जेव्हा आपण झोपून उठले तेव्हा. हो ते तेव्हा म्हणायचं असते. अच्छा. मला पूर्ण म्हणून दाखवशील का तू प्रत्यक्ष? हे कराग्रे. हो आधी आपण प्रार्थना घेऊया मग तू सगळ्यांना म्हणून दाखव. ठीक आहे. चला चला चला. चला आपण आधी प्रार्थना म्हणूया आणि मग आपण बाकीच्या सगळ्या गप्पा मारूया. आवाज येतोय? हो येते आम्हाला. हो. ओके चला मग आपण नमस्कार करूया आणि आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे. हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुझी प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे.
माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. शाबास. शाळा सुरू झाल्या का सगळ्यांच्या? म्हणजे शाळेत जायला लागलात का तुम्ही? नाही, माझी ऑनलाईन चालली आहे आता. हा ऑनलाईन तर सगळ्यांचीच चालू आहे, पण माझा भाऊ ना स्कूलला त्याने तिथे जाते. माझा स्वतः भाऊ स्कूलला जाते आता. अच्छा अच्छा, बर, शाबास. माझी स्कूल ना माझी स्कूलची लेटर आले. कधीपासून शाळा सुरू होणार बरं तुमची? मला माझी माहित नाही पण. अच्छा, बर. मला पण नाही माहित. अच्छा तर माझी ऑनलाईन क्लास आहे. अच्छा, शाबास. तर माझी एक्झाम ना मार्चला आहे. एक्झाम आहे मार्च मध्ये? शाबास. मग आता अभ्यास करायला हवा ना भरपूर. हो, माझी पण सेम आहे मार्च मध्ये. अच्छा. तर माझी फेब्रुवारी मध्ये आहे एक्झाम. फेब्रुवारी मध्ये आहे? म्हणजे आता पुढच्या महिन्यातच की. मग मागच्या रविवारी आपण काय काय शिकलो होतो, काय काय केलं होतं? काय काय? फेब्रुवारीला माझा बर्थडे पण आहे. हो का? शाबास. आठवते का कोणाला मागच्या रविवारी आपण काय काय केलं होतं? मागच्या क्लास मध्ये तर सुट्टी होती. मग त्याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण काय केलं होतं? त्याच्या आधीच्या क्लास मध्ये आम्ही 30 पर्यंत शिकलो होतो. 30 पर्यंत अंक शिकलो होतो. हा हा, मी पाणी प्यायला जाऊ? हो 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 हो, ओके, ठीक आहे, चालेल. मग आता आज मला कोण आता 1 ते 30 पर्यंत अंक म्हणून दाखवेल? मी दाखवू शकतो का? मी तर लिहिला पण आहे त्या दिवशीच. शाबास. आज आता पण आपल्याला लिहू मही शकतो. आता आधी आपल्याला मही बोलून अंक म्हणून दाखवणार आहे. आपण ऐकूया सगळ्यांनी.
30 पर्यंत. बरं. लिहायचं 2, 3, नाही फक्त 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. शाबास. आता आपण सगळ्यांनी 1 ते 20 पर्यंतचे अंक एकदा लिहून काढूया. 1 ते 30 पर्यंतचे अंक. अनारा किती पर्यंत लिहायचं आहे? पहिल्यांदा आपण 1 ते 10 लिहूया, मग 11 ते 20, मग 21 ते 30. ठीक आहे? सोपं असतं, नको काळजी करू तू. मला 1 ते 30 पटकनच येते लिहिता. अच्छा, आताच लिहून चला दाखवू मग. शकतो. आत्ताच लिहूया आपण. बोलू 5, 6. आता 1, 2, 3, 6. आता 7. 4, पुस्तक 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कृतिका सर झालं 10. प्रत्यक्ष पुन्हा एकदा 7 बघ. 7 बघ. 7 मी कसा काढतोय आणि तू कसा काढतोय? मी कसं लिहिलं कुठे 11, 12, 13, 14, 13. 10च्या पुढचे सगळे आकडे काढताना आपल्याला 14, 14 लिहिलो आणि 25, 26, 26, आणि असं 18 लिहायचं आता 1, 2,
आता 20. 2 0 2 सर माझा 20 पर्यंत झाला. शाबास. सर माझं पण झालंय. सर मला 30 पर्यंत लिहायचं. सर माझं 30 पर्यंत झालं. शाबास. हा, आता मी सगळ्यांना एक एक छोट चॅलेंज देणार आहे. सगळ्यांनी मला पटपट 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 सांगायचं. मग आपण एक नवीन प्रकार शिकू. 4 मिनिटं लागतील. करून तुम्हाला सगळे आकडे पटपट आठवतील. शॉर्पनर पाहिजे. सर हा, माझं आता झालं 30 पर्यंत. दाखवू शकतो? शाबास. हो चालेल, दाखव. हो आता 30. तर माझं झालं. तर माझं पण झाले. मी दाखवू का? हो, एकच सर, मिनिट. मी मी दाखवू आधी का? इथे काहीतरी. हो, मला सगळ्यांना एकच सांगायचंय. 7 आणि 7 ची प्रॅक्टिस, 7 आणि 2 ची प्रॅक्टिस सगळ्यांना करावी लागणार आहे. सर माझं झालं, मी दाखवतीये. कोण बरं? उर्वी आहे का? नाही, साची. हा, साची, दाखव. ओके, एकच मिनिट. मी बघतोय. एक कोण दाखवते बरं? नायरा पण दाखवतीये. साची मी नाही बघितलं तुझे अंक. शाबास नायरा, व्हेरी गुड. साची परत एकदा दाखवशील का? हा, प्रत्यक्ष एकच मिनिट. साची मला काहीच दिसत नाहीये बाळा. ओके, ठीक आहे, ठीक आहे. शाबास. हा, प्रत्येक स्क्रीन मध्ये काय आहे? इथे ते मी 12, काहीतरी. 22. हा हा, ठीक आहे, ठीक आहे, असू दे. मी काहीतरी दाखवणार आहे सगळ्यांना, तर ते आपण बघूया. ओके, आता 12 आपण कसे लिहितो मला कोणी सांगेल का? मला माहिती आहे. कसे लिहायचे सांग. एकावर 2. नाही, एकावर 2. शाबास, बरोबर. आता 22 कसे लिहितो आपण? कोण सांगेल मला? एकावर 22. 2वर 2. कोणी बरं सांगितलं? तृष्णा. शाबास तृष्णा. 2वर 2. हे जरा चुकीचं होतंय कसं तरी, पण ठीक आहे, मी परत लिहितो ते. बावीस. एकच मिनिट. 22.
32 कसे लिहितो बरोबर आपण? सर 2/3. 32. मला माहित आहे 2/5. 32. 32 म्हणजे 2/5? नाही. 2/5 म्हणजे किती बरं मही? काय? 25. शाबास उर्वी. मही 2/5 म्हणजे 25. 32. की तुम्ही म्हणाले की 5/5. 32 म्हणजे 32. 32 म्हणजे 32. कसं लिहितात बरं ते 32? 3 आणि 2. 3 वर 2 आहे. 3 वर 2. बरोबर बरोबर ना? हो. मग आता मला सांगा, तुम्हीच सांगायचं बरं का मला. मी नाही काही सांगणार आहे तुम्हाला आता. ही सगळी गंमत. आणि ही गंमत आहे बरं का, म्हणजे हे तुम्हाला ना सगळ्या गोष्टीच्या पटपट पटपट समजतील. आता मला सांगा, सॉरी, बरं ठीक आहे. आता आधी आपण 42. 42 म्हणजे किती बरं? इंग्लिश मध्ये किती? 42 म्हणजे 44. 44. प्रत्यक्ष नायरा, मही, तृष्णा, 42 म्हणजे 44. नक्की मला आठवण सांगा बरं. नाही, हे नाही आहे. रॉंग आन्सर. मग 42 म्हणजे किती? 42. 42. ठीक आहे. 42 म्हणजे 42. 52 म्हणजे किती बरं? 52 म्हणजे इंग्लिश मध्ये किती ते सांगा मला. मी मराठीत लिहून दाखवतो. 52 म्हणजे मला माहित नाही. बर, शाबास, ठीक आहे, असू दे. आपण 52 कडे नंतर जाऊया. 22, 32 आणि 42 मध्येच बघूया. ठीक आहे. 12 नंतर आहे 22, नंतर आहे 32 आणि चौथा आहे 42. आता बघा, ह्या 42 मध्ये 40 आलंय ना, 32 मध्ये 30 आलंय, 22 मध्ये 20 आलंय. मग आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपली जी शेवटचा शब्द असेल ना, त्या शब्दाकडे बघायचं, म्हणजे आपल्याला कळतं की आपल्याला तो जो 20 आकडा आहे, आता इथे 20 शब्दात लिहिलेला आहे ना, मग 20 आणि इथे जर तुम्ही सगळीकडे बघितलं तर 22, 12, 42, 32, 52, 62. तर हे बने स्टार्ट होत. हा, मग मराठीमध्ये तुम्ही कधी पाढे म्हटलेत का? टेबल्स नाही.
मराठीमध्ये जेव्हा आपण टेबल्स म्हणतो ना त्यावेळेला दोनचा टेबल आपण बे के बे, बे दोणे चार असं म्हणतो. ए टू कसं आपण म्हणतो इंग्लिश मध्ये टेबल्स कसं असतं? 2 सर 2 2 जा 4, 2 3 जा 6. करेक्ट. मग मराठीमध्ये पूर्ण टेबल इंग्लिश मध्ये येते. उर्वी 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 बाळा काय काय म्हणतेस तू? आम्हाला काही नाही कळालं. 2च्या टेबल मध्ये टेबल्स म्हटले मराठीमध्ये. हो कशाचे टेबल्स म्हटलेस तू? मी मराठीमध्ये 2चा टेबल एकदम म्हटलाय. 2 1 जा 2 2 नाही 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 थांब नाही 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 तेच सांगते मी. मराठीमध्ये 2चा टेबल असा म्हणतात. बे एके बे, बे दुणे 4. जसं तुम्ही 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणता ना इंग्लिश मध्ये, तसं मराठीमध्ये बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6. हा तर मला 11चे टेबल पूर्ण येते. पूर्ण 11चा टेबल. मही आपल्याला टेबल्स नाही म्हणायचे बाळा. आपल्याला इथे अंक कसे लिहायचे अक्षरात ते शिकायचे आता. मग जर आपण असं म्हटलं की 22, कुठे गेला बरं आपला 22? इकडे आहे 22. हा जर 22 शब्द असेल तर 22 मध्ये 20 आहे ना. 22 मध्ये 20 आहे का नाहीये? हो आहे ना 22 मध्ये. तर हा आहे. मी आहे. 40 पर्यंत लिहिलंय. कृष्णा आपल्याला लिहायचं नाहीये, आपल्याला कसे लिहायचे हे शिकायचंय. एकच मिनिट हा. तर 22 मध्ये हा इंग्लिश नंबर्स मध्ये पण आपण ते 21 22 लिहिताना त्याच्यामध्ये पण 20 वगैरे येतं. करेक्ट. व्हेरी गुड. शाबास. बरोबर. एक्झॅक्टली. इथे तुम्ही 21 लिहिता ना. 21 इज इक्वल टू 21. 22 इज इक्वल टू नंबर्स मध्ये तुम्ही असं लिहिता 22. तसंच इथे 22 असेल तर 20चे 2 आणि मग बे म्हणजे 2 म्हणून ते 22. जसे तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिता 21, 22, 23, 24 तसंच मराठीमध्ये 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हे सगळे एकावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 लिहिले की अंक मिळतात. तसंच 20च्या पुढचे सगळे अंक 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. मग हे सगळे अंक पुढे 20 आहे लिहिलेल्या शब्दांमध्ये म्हणून आधी 2 आणि त्याच्यानंतर पुढे असलेला शब्द म्हणजे 1 20, 20वर 1, 22 20वर 2, 23 20वर 3, 24 20वर 4 म्हणून ते असे एकामागोमाग एक आपण अंक लिहितो. आता तसंच जर हा बोल. 2 हिंदीचा र जसा आहे. हा ते मला इथे नीट काढता येत नाहीये ना म्हणून मी तसं काढलंय. तो असा असायला हवा खरं. इथे त्याचं पोट असं यायला हवं तर तो व्यवस्थित येतो 2. आता मला सगळे तुम्ही एकत्र मिळून मी इथे अक्षरात लिहिणारे अंक ते तुम्ही मला
मराठीत लिहून दाखवाल का? हो सर हो. लिहून नाही दाखवले तरी चालतील, मला फक्त सांगा की तो अंक कोणता आहे. 31 म्हणजे कोणता अंक बरं? कसा लिहायचा 31? कोण लिहून दाखवेल? 31 आहे. आपला हात वर करायचा आठवतंय का? शाबास. हा उर्वी सांग. 21 म्हणजे 3 आणि 1. शाबास. 31 म्हणजे 3 आणि 1. 41 म्हणजे किती बरं? कोण सांगेल मला? 4 आणि 1. थांब उर्वी आपला हात वर करायचा आहे ना, सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे की नाही? कोण कोण सांगणार मला? 41 म्हणजे कसं लिहायचे अंकांमध्ये? अनायरा? मी का सांगू शकतो? हा मही सांग. 34. 41 मध्ये कोण सांगते बरं हे मला? कृष्णा. 4 आणि 1. कृष्णा सांगतीये 41. आता मला 42 कसं लिहायचं कोण सांगेल? 40. हा मही सांग. 4 आणि अजून एक 4. 42 म्हणजे 4 आणि 4? हो. 4 आणि 2. 4 आणि 2. 4 आणि 2. लक्षात, सगळ्यांनी लक्षात ठेवा, बे शब्द आला ना, 42, 22, 12, 52, 32, ब आला की आपण 2 लिहायचा. म्हणजे जर 22 लिहायचं असेल तर 2वर 2. 44 असेल 44 असेल तर 44, 4वर 4. 43 असेल तर किती बरं? 43. 43. 23 असेल तर मही सांगशील का मला? 23 असेल तर कसं लिहायचं? 34. 23. 3 आणि 4. 20 म्हटलं की काय लिहायचं असतो अंक? सर मला माहिती आहे. प्रत्यक्ष एकच मिनिट आपण महिला विचारूया, मही सांगणार आपल्याला. हे किती सांग बरं बाळा मला मही? हा मही? 20 आहे बरोबर. हे किती? 21. हे किती? 22. हे किती? 23. मग 23 लिहायचं असेल तर कसं लिहितात सांगशील का? 2 आणि 3. 2वर 3. 2 आणि 3 नाही नुसतं, 2 आधी आणि त्याच्या समोर 3. 2वर 3. शाबास. 24 लिहायचं असेल तर कसं लिहायचं? सर 2वर 4. 2वर 4. आम्ही हा. 2वर 4. आम्ही असं एक पण मिनिट म्हणू शकतो 2 सोबत 4. 2 सोबत 4 नाही बाळा, मी सांगेन पुढच्या क्लासमध्ये, त्याचं पण मी कारण सांगेन. 2 सोबत 4 का नाही म्हणायचं? 2वर 4 बरोबर. आता मला सांगा 24 मध्ये 20 आहे ना? आणि काय येतं 20 सोबत? असे सगळे अंक लिहाल का तुम्ही? मी तुम्हाला आता अंक सांगतो, ते सगळे अंक तुम्ही, मी ते अक्षरात लिहितो, तुम्ही सगळे अंक अंकात लिहायचे, ते सगळे अंक. चालेल? चालेल.
चालेल. मी मदत नाही करणार कोणाला. मला चालते, मला येते. शाबास. पण कुठून लिहायचे सांगतोय ना मी. डिफिकल्ट नंबर्स पण. एकच मिनिट हा, ते मला देऊ दे तुम्हाला. आपण ह्या अंकांची आता अशी प्रॅक्टिस करूया. 31 31 आणि 1 31 म्हणजे 3 आणि 1. बा 32 30 आणि 2. ब म्हणजे किती बरं प्रत्यक्ष? हा, ब आला की काय लिहायचं असतं? 2. शाबास. सगळ्यांनी लक्षात ठेवा, अक्षरात अंक जेव्हा दिलेले असतात ना, त्यावेळेला ते आपण वाचले की आपल्याला लक्षात येतं. 81 मध्ये 80 आहेत, 82 मध्ये ब आणि 80 आहे. असे आपण 1 ते 100 अंक पुढच्या आठवड्यामध्ये लिहूनही काढू आणि म्हणायलाही शिकू पटपट. लिहायचं का पुढच्या क्लासमध्ये 1 ते 100? नाही, लिहायचे नाही. आपण शिकून घ्यायचं कसे लिहायचे ते. बरं. अनायरा, काय? काय नाही, लिहून झाले का अंक? 30, 32, 33. सर, हे मला माहिती आहे, हे नाही, 30च्या वरती आहे. शाबास. मी लिहिते तर मला येते हे. शाबास. तर ह्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? कशाला? इंग्लिश मध्ये कशाला म्हणतात? इंग्लिश मध्ये अंक म्हणू का मी? पहिला अंक आहे 31, दुसरा आहे 32, तिसरा आहे 33. पण आपल्याला नाही, आपल्याला मराठीवरूनच शिकायचंय. सर, मी इंग्लिश मध्ये आणि मराठी मध्ये दोनामध्ये लिहितोय. सर, माझं झालं. अच्छा, शाबास. 40 बघूया पर्यंत. आपण सगळ्यांसाठी वाट बघूया. हो, तो पण काढतो की आठवण तुमची.
तर माझं झाले. टाकू का मी? हो दाखव. माझं बघा. पण मी 50 पर्यंत झालं. शाबास. 50 पर्यंत लिहिलंय मही. आपल्याला 40 पर्यंतच लिहायचे होते. मी जेवढे अक्षरात दिले तेवढेच अंकात लिहायचे होते. शाबास, तू पुढचंही करून ठेवलंयस. व्हेरी गुड. पण आता तुझा 49 मधला 50च्या आधीचा अंक तू कोणता लिहिलायस बरं, सांगशील मला? तर बघा माझं झालं. 35, 33, 34, 35, 33. शाबास. मही तुझा 49 तू चुकीचं लिहिलायस. तो 41 झालाय 49 तुझा. सर मी दाखव. शाबास. पूर्वी झालं का तुझं लिहून? सर बघा. हो बघितलं प्रत्यक्ष मी. कृष्णा लिहून झाले सगळे अंक? नंबर्स लिहून झाल्यात. अच्छा. मही 49 नीट केला का? 49 कसा लिहिलायस बघ. तो 41 सारखा लिहिलायस तू. हा 49 लिहिलायस ना, तो 41 सारखा लिहिलायस. हा साची दाखव. करेक्ट करू त्याला. अनारा एकच मिनिट. हा शाबास. हा अनायरा. अनायरा अनायरा काय सर? लिहून झाले का? अंक लिहून झाले? अच्छा, प्रत्यक्षने दाखवले, कृष्णाने सांगितलं मला, उर्वीने नाही सांगितले अजून, महीने दाखवलं. आता फक्त अनायरा आणि उर्वी राहिलेत. उर्वी झाले का अंक लिहून? अनायरा तुझेही झाले का लिहून बाळा? हो. दाखवशील? माझे पण झाले. दाखव उर्वी. उलटे दाखवतेस मला तू. हा शाबास. ठीक आहे. हा प्रत्यक्ष 1 आणि 9चा जे लाईन असते ते आजूबाजूला असते. 1 आणि 9ची म्हणजे कशी बरं, मला दाखवशील का? हा ते आरसा असतो ना मध्ये लावलेला त्यांच्या. हो. मिरर इमेज असते 19 मध्ये. शाबास. तुम्ही असं काय काय छान छान ऑब्झर्व केलेत ना, तर मग अजून शिकायला मजा येईल आपल्याला. सर मला हे सगळं पहिल्यांनीच माहिती होता. शाबास. आज आपण ना असे वेगळ्या प्रकारचे अंक लिहायला शिकतोय. एक पुढचे 2-3 रविवार आपण असंच प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला कितीही मोठा आकडा लिहायला लागला ना तरी तुम्ही लिहू शकता, कधीच त्याचं टेन्शन न घेता. चालेल? ठीक आहे, चालेल. मग आता आपण इथेच थांबूया. आज तर मी तुम्हाला काही होमवर्क नाही देणार आहे, पण मी उद्यापासून तुमच्या ग्रुपवर छोटी छोटी कोडी टाकत जाईल, ती तुम्ही सगळ्यांनी सोडवून ग्रुपवर त्याची उत्तरं शेअर करत चला. चालेल? उद्या नाही, आज नाही. उद्यापासून. ठीक आहे सर. हा म्हणजे हे क्लासचे ग्रुप का? हा, हे क्लासचा ग्रुप. बरं, 1 मिनिटात येतो मी.
कुठे चाललीस बरं बाळा? चालेल, मग आपण इथे थांबूया आज. हो. चालेल, चला बाय बाय. धन्यवाद धन्यवाद सर. बाय बाय. वेलकम. सगळ्यांनी काळजी घ्या. हो हो. बाय बाय. बाय सर. बाय बाय बाय. बापू मीटिंग एंड केली तरी चालेल.